संविधान हर व्यक्ति को अभिव्यक्ति की स्वतंत्रता देता है, लेकिन किसी को भी इसके जरिए दूसरों का अपमान करने का अधिकार नहीं है। स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामरा के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी, ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा। कामरा द्वारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर व्यंग्यात्मक गीत प्रस्तुत करने के बाद विवाद उत्पन्न हो गया था। शिवसैनिक आक्रामक हो गए और उन्होंने उनके सेट पर तोड़फोड़ भी की। पुलिस ने इस मामले में 11 लोगों को गिरफ्तार किया है। शिवसैनिकों की शिकायत के आधार पर कुणाल कामरा के खिलाफ मामला दर्ज किया गया। कुणाल कामरा ने साफ कर दिया है कि वह इस मामले में माफी नहीं मांगेंगे। सभागृहामध्ये जो विषय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तो अतिशय गंभीर आहे। आपण कोणीही अशा प्रकारच्या विचाराची नाही की कोणी आपल्या मताची अभिव्यक्ती करू नये, किंबहुना हास्य असेल, व्यंग असेल याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत। एखादं राजकीय व्यंग झालं तरी त्या व्यंगातनं आपण कधीही त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही। अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देखील मानणाऱ्यांपैकी आपण आहोत, पण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जर स्वैराचाराकडे जात असेल तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही। हा जो स्टँड अप कॉमेडियन आहे कुणाल कामरा, याचा जर आपण पूर्व इतिहास बघितला तर देशातल्या उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात मग ते प्रधानमंत्री असो की मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो किंवा न्याय व्यवस्था असो, यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं, न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे। मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून ज्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की 2024च्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे। हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला। आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल, मला आश्चर्य वाटतं की तुमचे माझे मतभेद असू शकतात, राजकीय मतभेदही असू शकतात, पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल, ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे, अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते। हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटतं की हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलाय। तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता। संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय, हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे अमर्याद आहे। तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं। ही मर्यादा ठरलेली आहे त्याची, आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे। ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत
त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचं कारण नाही आहे. आणि मग मी सगळ्यांना सांगतो, छात्या बळवू नका. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललंय, संविधानाच्या विरोधात चाललाय, हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत, यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल. महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत. मी पुन्हा एकदा सांगतो, स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते, आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणारे लोक आहोत, त्याला दाद देणारे लोक आहोत. पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाहाबादियांनी ज्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर अलाहाबादियांनी, हे असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत. आई वडिलांच्या संदर्भात इतकं घाणेरडं घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लोक देतील आणि कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असल्या गोष्टी चालवतील. म्हणून मी सांगितलं, स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण जर चूप बसलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही. आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई, कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत, त्याला अर्बन नक्षल म्हणा, लेफ्ट लिबरल म्हणा, हे सारखेच आहेत, की ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं, देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं, अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये. आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो, कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.